नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बहुजन विकास आघाडी चंदनसा वैतरणा विभागातील 10वी व 12वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न. बहुजन विकास आघाडी चंदनसा वैतरणातर्फे विभागातील इयत्ता 10वी 12वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण पार्टी हॉल चंदनसर येथे गौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री राजेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमास ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री काशीनाथ पाटील, सरस्वती विद्यालयाचे संस्थापक श्री डी के पाटील, वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती श्री यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक श्री विनय पाटील, माजी नगरसेवक श्री दिलीप गोवारी, चंदनसर ग्रामपंचायती माजी ज्येष्ठ सदस्य श्री जनार्दन पाटील, तसेच चंदनसर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री प्रभाकर ओगे, सरस्वती विद्यालयाचे सदस्य श्री गजानन भगत, श्री जगन्नाथ पाटील, ग्रामस्थ श्री मनोहर पाटील, श्री विजय घरत इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच चंदनसर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री सुधाकर पाटील, कोपरी गावचे सामाजिक कार्यकर्ते व बहुजन विकास आघाडी वार्ड क्रमांक 2चे अध्यक्ष श्री किसन पाटील, माजी सदस्य व आम्रपाली न्यूज चॅनलचे संपादक रमेश सोनवणे, ग्रामस्थ श्री लक्ष्मण पाटील यांचीसुद्धा या कार्यक्रमात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने झाली. तदनंतर डी के पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेच्या निर्मितीसाठी आलेल्या अनेक समस्या, अडचणी व त्यातून विद्यालयाची यशस्वीरित्या चाललेल्या उत्कर्षाची वाटचाल या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. भारत हा प्रगतिशील देश आहे. मुंबईतील बरेच उद्योग हे वसई परिसरात आलेले आहेत. शासनाचे अनेक प्रकल्प पालघर जिल्ह्यात निर्माण होत आहेत. कॉरिडॉर, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, वडोदरा एक्सप्रेस हायवे सारखे प्रकल्प नव्याने निर्माण होत आहेत. त्याचा फायदा येथील शिक्षित वर्गाने घेतला पाहिजे, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार श्री राजेश पाटील यांनी केले आहे. अभ्यासक्रमाची निवड करताना विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयाची निवड करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकीर्द यशस्वीरित्या पार पाडता येईल व यश संपादन करता येईल. डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग सारख्या विषयात खूप मेहनत घेऊन अभ्यास करावा लागतो, तेव्हा यश प्राप्त करता येते. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्याचा मानस ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री काशीनाथ पाटील यांनी व्यक्त केला. MBBS झालेल्या शाळेच्या विद्यार्थिनी अप्रा हेमंत म्हात्रे हिने आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या युगात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा दिवा लावला. आपण त्याच्या वाती आहोत. त्यांनी खूप हाल अपेष्टा यातना सहन केल्या. करत महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मुलींनी शिकलंच पाहिजे व आपलं जीवन यशस्वी करण्यात प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या यशाचे श्रेय तिने शिक्षक तसेच आपल्या वडिलांना दिले. शेवटी आभार प्रदर्शन वसई विरार महानगरपालिकेचे माजी सभापती श्री यज्ञेश्वर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री परेश कुडू यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वृत्तसंकलन रमेश सोनवणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
त्याचप्रमाणे मी राजकारणामध्ये 1997ला आलो. अतिशय लहान वयामध्ये, कदाचित तुमच्याच वयाचा असेल, 20-21 वर्षाचा असेल, तेव्हा मी जिल्हा परिषदेला मला तिकीट मिळालं आणि तेव्हापासून कुठलेही राजकीय पद न घेता परंतु समाजासाठी अविरत धावणारे आमचे सर्वांचे लाडके डी.के. पाटील साहेब, आपले या विभागाचे माजी सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, नगरसेवक विनय पाटील, जी नोकऱ्यांची असेल, व्यावसायिकाची असेल, अशी तयार झालेली आहे. IT सेक्टर मोठं पुढे आलेलं आहे, इंजिनिअरिंग सेक्टर पुढे आलेलं आहे. भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे. आज आपल्या परिसरामध्ये आपण बघतो बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट चालू आहे, BMCCचा प्रोजेक्ट चालू आहे, बडोदा एक्सप्रेसचा हायवे चालू आहे, वाढवण बंदर बाजूला आहे, मुंबई आपल्याला जवळ झालेली आहे. मुंबईचे बरेचसे व्यवसाय आज वसईमध्ये सुरू आहेत, कंस्ट्रक्शन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खूप लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा कार्यक्रम आहे किनारा वर्गामध्ये की करेन गार्डन्स. 10वीतनं तुम्ही आता 11वीत गेलात, सगळ्यांना ऍडमिशन मिळाले असणारच. 12वीतनं तुम्ही आता 13वीत जाणार आहेत. आपले वेगळे वेगळे विषय असतील, वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये आपण काम करतो. आता 12वीचं वर्ष असेल, 12वी पास झाल्यानंतर तुम्ही आता 13वीत जाणार आहेत. माझं एकच बोलणं आहे की आपण अभ्यास करताना किंवा आपला विषय निवडताना आपल्याला जो आवडणार असेल तो विषय निवडा. वडिलांचं किंवा आईचं एक म्हणणं असते की माझी मुलगी डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावी, आणखी काहीतरी व्हावं असं वाटते, पण तिचा विषय वेगळाच असेल आणि तिला जर आई वडिलांना लागलं तर पुढचं तिचं कॅरियर बरोबर खराब होते. तिला आवड नसते. डॉक्टर होणं, इंजिनियर होणं, त्याला आपण खूप मेहनत करून आपण काम करतो. मेहनत असायलाच पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांचा सपोर्ट तर माझ्या कुटुंबाचा, शिक्षकांचा आणि माझ्यासोबत उभे राहिलेल्या प्रत्येकाचा आहे. या प्रवासात अनेकदा थकवा, ताण, अपयश आणि शंका यांचा सामना केला, पण प्रत्येक वेळेस मला पुढे नेणारं एकच बळ होतं, ते माझे वडील. स्वप्न कितीही मोठी असली तरी त्यासाठी लागणारी मेहनत ही सर्वात मोठी असते. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना, परीक्षेच्या आधीच्या भीतीत आणि अपयशाच्या क्षणातही माझा विश्वास कमी होऊन दिला नाही, ते म्हणजे माझ्या वडिलांनी. आज जसं सरांनी सांगितलं की 10वी आणि 12वी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. 10वी नंतर आपल्याला कळतं की आपण कोणता स्ट्रीम निवडायला हवंय, सायन्स, कॉमर्स, कोणीतरी सांगितलं म्हणून आपण त्या स्ट्रीममध्ये गेलो तर आपल्याला पुढे जाऊन खूप कठीण सामना करावा लागतो. म्हणून आपल्याला कशात इंटरेस्ट आहे ही गोष्ट माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल काउन्सिलिंग सगळ्या गोष्टी चालू आहेत, आपण त्या गोष्टीचाही हे करावा. दुसरी गोष्ट, आपल्याला फक्त 2च गोष्ट लक्षात ठेवायची असतात की स्टार्टिंगचे 5 वर्ष ही राजासारखे जगायचे आहेत की पुढचे 50 वर्ष गाढवासारखं जगायचं आहे. इफ आपण आत्ता 5 वर्ष गाढवासारखे जगलो तर पुढचे 50 वर्ष राजासारखं जगता येईल. म्हणून नेहमी मी तर एवढंच सांगेन मुलींना पण की मुलींनी शिकायलाच हवं, कारण की आजच्या या जगात शिक्षणाला इतकं महत्त्व आहे की त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांनी आपल्या शिक्षणासाठी किती त्रास सहन केला. त्यांच्यावर शेण, किती गोष्ट त्रास सहन केला. त्यांनी जो दिवा, शिक्षणाचा जो दिवा लावला आहे त्याच्या वाती आहोत. म्हणून मुलींनी फक्त 10वी 12वी करून घरात न बसता पुढे शिक्षणासाठी तयार असावं अशी माझी खूप इच्छा आहे. फक्त आणि असं काहीच नाही आहे की फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा टीचर्स कोणत्याही फक्त ह्याच स्ट्रीममध्ये, आपण कोणताही स्ट्रीम निवडला तर त्यामध्ये स्कोप असतोच, पण त्या पर्टिक्युलर स्ट्रीममध्ये इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. मुलं काय करतात की ह्यांनी सांगितलं म्हणून आपण त्या स्ट्रीममध्ये गेलो, तसं नाही. आपल्याला त्या ह्याच्यामध्ये किती इंटरेस्ट आहे हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी फक्त एवढंच सांगेन की खूप शिका, खूप मोठे व्हा आणि सगळ्यांचं नाव, आई वडिलांचं नाव आणि सर्वांचं नाव पुढे करा. थँक्यू.